छान छान धन्यवाद. दोन्ही बुवानी या ठिकाणी अतिशय आणि अतिशय सुंदर भजनाची सुरुवात, निखळ मनोरंजन आणि त्याला अध्यात्माची जोड दोन्ही बुवानी या ठिकाणी दिलेली आहे. मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी उद्या 7 तारीख संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मुंबईवरून या ठिकाणी ऑर्केस्ट्राचं आयोजन या ठिकाणी या मठामध्ये केलेलं आहे. सर्व भजन रसिकांनी आणि स्वामी भक्तांनी याचा या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे अशी मंडळाकडून विनंती करण्यात आलेली आहे. धन्यवाद. गाडी बुवा आणि पुजारी बुवा अतिशय निखळ मनोरंजन, म्हणजे भजनातील भाऊ कदम त्यांना का म्हटलं जातं याचा उत्तम नमुना या ठिकाणी आता संदीप पुजारी बुवांनी या ठिकाणी सादर करून दाखवलेला आहे. कारण खरोखरच संदीप पुजारी बुवा म्हटल्याच्या नंतर निखळ मनोरंजन कसं करता येईल, उत्तम उदाहरण संदीप पुजारी यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. व मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला. कारण आज कसं झालं आहे की भजन करता करता भजन रसिकांचं नामस्मरण, भजन रसिकांना मनोरंजन कसं देता येईल याचा सुद्धा भजनी बुवा आज आटोक्याने प्रयत्न करतात. कारण पहिल्या पारंपरिक डबल बाऱ्या होत्या आणि आता 2020 डबल बाऱ्यामध्ये पंचपदी सुद्धा आलेली होती आणि आता 2020चा जमाना तसाच टिकून राहिलेला आहे बुवा. आणि याच्या पुढे मला वाटतं असाच चालत राहा. फक्त काय त्याच्यात थोडे मोठे बदल होत राहतील, नाही काय? बरोबर की नाही बुवा? अतिशय आणि अतिशय उत्तम. माझ्या आमच्या या राजू बुवासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय आणि अतिशय सुंदर भजनाची सुरुवात केलेली आहे व मी पहिल्यांदाच म्हणते त्यांना, म्हणजे माझ्याबरोबर पहिली सुरुवात त्यांची आहे. तुमच्या बरोबर डबल बाऱ्या त्यांच्या झालेल्या असतील, मला काय त्या हे माहिती नाही. पण आज समोरासमोर बघितलं की राजू बुवानी अतिशय जबरदस्त ताकदीने भजन केलेलं आहे. या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ आळवली सर्व पुरुष व महिला सेक्रेटरी याचकडून हे माझ्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतोय. स्वामी समर्थ या सर्वांना उदंड आदित्य देवाची प्रार्थना. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड आडवली सर्व पुरुष व महिला सेवकरी याचकडून आमचे पक्वादक शांताबे यांच्यासाठी हे 1111 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे शारदा झिलू जंगले या भगिनीकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवानी या ठिकाणी सांगितलं की ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेवाने निर्मिती करावी, पालन पोषण मधल्यात करावा आणि सगळ्यांना लया घेण्याचं काम त्या शंभूदेवाकडे त्यांनी नेऊन पोहोचवणार तो. म्हणून त्याच्या गजारीत मी पहिल्यांदाच पडलेलो नाही होत आहे. कारण तो काय करीत या सांगता येत नाही. त्याका कसा काय घसून सुचता काय. तुमच्या दाढीचे केस काढशाल ना तेव्हा त्याका थोडेसे देवा, म्हणजे कुचो लावून तरी फिरा. फेविकॉल वाया झाला तर मग डबो घी आणखी मग ता असा टकलेर लाव आणखी. कारण बघा ह्याचे केस बारीक असते दाढीचे असे हतर वर म्हणजे चिकटून राहती. अरे काय गुलामा त्याच्याकडे दाढीचे केस मागतस तू काय माणसानं. बरं तुका मी विधवा म्हटलंय नाही, तू का विधवा म्हटलंय ना, विद्वान म्हटलंय. विद्वान म्हटलंय तू ऐकलंस तसा. कारण चोराच्या मनात सांग ना. आता डोक्यात असं दाबू नको तुका. आता डोक्यात दाबू नको. मी तुका विद्वान म्हटलंय, फक्त तू न ऐकलंच नाही. न ऐकल्यामुळे तुझी ही परिस्थिती झाली. न ऐकल्यामुळे. आणि तुमका काय सांगता, तू आठवण झाली म्हणता ए राजू आना बाजू. मग पुढचा म्हटलंच ना ए
एकमेकांना खाजू असं म्हटलंच ना. मनावर सुद्धा पाठी येऊ नाही त्याच्या नादात लागा नको. आता माका सांगल्यात ना त्यांनी कल म्हणता माझ्याकडे बारीक केलंस तेव्हा माझी बायको म्हणून सांगतो. मध्ये तुमका सांगल्यान की माझ्याकडे लगीन करतोस काय बघ म्हणजे कोणाकोणाकडे करतो तो माका सांगतो. आता तोंडात हात धरून बघ कसं लागता बघ कसं बाहेर झालो. पण खरोखर त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली त्या भवानी मातेच्या तलवारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांचे खांडोळ केले आणि ती भवानी तलवार कशी गाजत राहिली त्या भवानी मातेच्या तलवारीवरती एक पोवाडा सादर करण्याचा प्रयत्न करतो. ऐका. ढोलकेचो एक तोडो दंधन म्हणून वाजव. आजपर्यंत तू वाजवलेलो मी कधी बघलं येत नाही. मग एक वाजव तरी बघूया रे. एक दंदनीत ढोलकेचो तोडो वाजव. हा लागली ना ढोलकी लागली ना नाही तर मग त्याचा बोलावूया. मग कंठ नाहून वाजलो चारचो तबलो होतो बतकडे वाजवा शकता. शिवबाची तलवार
छत्रपती म्हणजे अरे तू एवढा बोलतोस ना, सिंधुदुर्ग किल्लो बांधण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर काम केलेलं. आम्ही काय तो बघ हात दाखवत बघ काय केला हा, म्हणजे त्याच्या डोक्याचे केस सुद्धा गेले, म्हणजे एवढे मोठे मोठे दगड त्यांनी वाहून नेलेले होय ना. हो म्हणून त्याची उंची वाढली नाही, कारण बालपणापासून तो चिरे उचलीत राहलो ना, त्यामुळे त्याची उंची कशी ती खाली घेत जायत राहिली. हा पण माणूस चांगलो अगदी निखळ मनोरंजन करण्याची त्याची ताकद आहे. फक्त काहीतरी कधीतरी मधीच बोलताना त्यासाठी मला राग येतात, त्याचो ऐकताना तो कमी ऐकता. मगाशी कसं ऐकलंय माका म्हणता विधवा म्हटल्या, अरे विधवा न म्हटलंय लक्षात ठेव, परत बोलतोय तुका. हा पण ह्यो सीझन बुवा काजीचो हा, लक्षात ठेव. काजीचो ज्याच्या हातात शिवारीची काका त्याच्या नशिबात काजीची, नाही तर काय गावणार नाही. हा तर नवीन गाणं येईल त्याच्यावर सुद्धा पोरगे दुसरा काय नाही काय म्हणतात नाही काय. नजरेवर जेव्हा नजर येते तो लपतेस, माझी नजर तून जेव्हा मला नजरेवर जेव्हा नजर येते तो लपतेस, माझी नजर तून जेव्हा मला तेव्हा माझी सर्वांगी नवीन गाणं बसवल्या या लक्षात ठेव. हा नाही तर परत काहीतरी म्हणशील नाही याच्यावर तो आता एवढा म्हणतोय ना, तो लिहून घेतो ना दुसरा काहीतरी. हा तुझी झलक वेगळी बाय घ्या आंबे चोरताना तू भेटली, पण लिहित तो त्याचा काय ना सांगता येऊचा नाही किंवा येतो काय अनुभव नाही माका. पण मंचान उत्पत्ती मध्ये भारी केलं ना काय ना कसं काय झाले. हा भारी काय आज म्हणजे तू त्यांनी सांगले ना गजरात काढता त्या काय नाही गावला तरी चाला, पण त्यांनी मागून बरी सुरुवात केल्या, 200 सुरुवात केल्या ना त्यांनी. हा पण माझ्यापासून नकडसून सुरुवात झाली ती हजारांच्या वरती झाली आहे. बघूया म्हणजे त्याच्या पुढचे किती येतील हे तो अंदाज तू कर. हा पण खरोखर पैसे येऊ देत नाही नको येऊ देत, पण जरा पैसे आवाज जास्त थोडीशी कमी करा. पैसे भेटू दे नाही तर नको भेटू दे, पण या स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज स्वामींची सेवा करण्याची सुसंधी आम्हाला मिळाली, हेच भाग्य आम्ही समजतोय. काय बरोबर की नाही बुवा. बाकी मनोरंजन काही निश्चितच होत राहणार, तुमचा मनोरंजनाबद्दल काय टेन्शनच नाही, कारण पुजारे बुवा म्हटल्याच्या नंतर मनोरंजनाचा हातखंडाच आहे. बुवानी सांगितलं काय मगाशी सांगितलं नाही, ह्याच्या अगोदर मी काय होतोय आणि आता मी काय झालंय, स्वामी समर्थांची कृपा आहे. बुवा प्रत्येकाने आपल्या मनावरती ताबा ठेवू गयो, बरोबर की नाही बुवा. आज मी तुमका सांगितलं की आज सोन्याची जर चेन घातली तर चोरांची नजर राहता त्याच्यावर, बरोबर की नाही. म्हणजे तू चोर मागा ठरवलंस, म्हणजे नजर पहिली माझी गेली नजर असा तुका मनाचा, बरोबर. मग आता तू अशी हात करून दाखव रे, तू अशी नजर तुका तर दाखवूचा नाही होता ना, तर तू एका हाताची अशी दुडून कशात ठेवलंच होती घडी काढून तो वर करून दाखवता, म्हणजे त्या हातात काय आहे हा मला बघूचा होता म्हणून मी तुला वर करून सांगतो. हा पण बुवा तू सांगितलंस की ही माळ तू जॅकेटाच्या आतमध्ये ठेवलंस. बुवा परमेश्वराला आम्ही हृदयामध्ये ठेवलेलं आहे, बरोबर की नाही.
परमेश्वर आपल्या हृदयामध्ये असायला पाहिजे. ज्यावेळी आपण बुवाने सांगितलंय की टाळीचं महत्व अतिशय चांगलं सांगितलं, पण बुवा आज आपण मंदिरामध्ये ज्यावेळी जातो ना तेव्हा कासवाची प्रतिकृती त्या ठिकाणी ठेवलेली असते नाही काय. कासवाला सुद्धा 6 बाजू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे षडविकार माणसाने तिथे हात लावायचे त्या कासवाच्या प्रतिकृतीला, तिथे ठेवायचे नाही, परमेश्वराच्या चरणी लीन व्हायचं. बरोबर की नाही बुवा? याच्या अगोदर संदीप पुजारे काय होते हे आपल्याला माहितीच सगळ्यांना. कधी तो खायच्या बदनात टायमार गेलेलो नाही. स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद का दिलो? कारण स्वामी समर्थांच्या मठामध्ये एकदा असोच लेट गेलो, नारळ घेऊन त्याला पिटकावलो पाठी. त्याच्यावरसून त्यांनी धडो घेतल्या आणि मनात लागलो ही वाईट संगत सोडून, बरोबर की नाही, चांगल्या मार्गात जाऊ काय. म्हणून बुवा नाम जपाची बेरीज करता करता आपल्या अंगामध्ये असणाऱ्या अवगुणांची वजाबाकी माणसाला करता आली पाहिजे, तर तो खरा माणूस. आणि ही वजाबाकी सन्माननीय संदीप पुजारे बुवाने केलेली आहे. म्हणून आज अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की आज कुठल्याच बुवाला एवढ्या बारा नसतील एवढ्या बारा संदीप पुजारे बुवाने. एकदा जोरदार आणि कधीही त्यांचा आवाज बसलेला नसतो, हे मुख्यत्व सांगतो मी तुम्हाला. तोंडात पान ठेवून भजन करणारा बुवा एकच असेल, तो म्हणजे संदीप पुजारे बुवा. हा, बरोबर की नाही बुवा? म्हणून बुवा तू सांगितलं, मी तुला वाईट म्हणणार नाही. हा, आणि मज्जाच उत्पत्ती किती गेला ना तर त्याचा त्याच्याकडे राहते, बरोबर की नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण संभाजी महाराजांना वाईट म्हणायचो नाही का. वाईट लोकांनी सगळ्यांनी वाईट म्हणते नाही. संभाजी महाराज असे होते, काय बाहेरच्या राजाचे होते, ह्या होता का होता. पण संभाजी महाराजांनी जेवढं केलंय, बरोबर की नाही, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र या नात्याने छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं करून ठेवलंय की ते बुवा डोळे काढले, अंगावरची चामडी सोडली, नख काढली, तरी सुद्धा जातीसाठी कधी लाचार न होणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजे नाही काय. छत्रपती संभाजी राजांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. असा राजा परत या महाराष्ट्रामध्ये होणे नाही काय. अरे मती गेली नीती गेली जाणल्या त्याच्या त्यागाची, मती गेली नीती गेली जाणल्या त्याच्या त्यागाची, जातीसाठी ढाल गेली शंभूने आपल्या छातीची, जातीसाठी ढाल गेली शंभूने आपल्या छातीची. डोळे काढले जीवा छाटली देहाचे किती तुकडे पाडले, डोळे काढले जीवा छाटली देहाचे किती तुकडे पाडले, चांदी सोडली ढाल गेली यवनांच्या तलवारीची, जातीसाठी ढाल गेली शंभूने आपल्या तलवारी छातीची, जातीसाठी ढाल गेली शंभूने आपल्या छातीची. त्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाची मानवंदना म्हणून एक पोवाडा गातो आहे का. शंभू राजे शंभू राजे शंभू राजे शंभू राजे 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 शंभू राजे.
सांडवेगाव यांच्याकडून हे माझ्यासाठी 500 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय श्याम तांबे यांच्यासाठी परब यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सूर्यकांत चव्हाण ओरोस यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक, माझ्यासाठी 100 रुपये आणि आमचे परममित्र ढोलकीपटू सन्माननीय श्याम तांबे यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा, आई वडिलांचं महत्व तुम्ही चांगलं सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याच्या तिकडून फॅशनचं सांगितलं नाही काय बुवा. आज म्हणालो 36ची कमाल असली तर 38ची पॅन्ट घालून पोरगो फै जाता सत्यनारायणाचे पूजे, तू पाठसूनच असत पॉईंट तू सुटेच करून ठेवतोस की काय? अरे तकडे बघू आपल्याला काय तुझा. अरे देवाकडे जाताना आपण वाईट नजरेने जायचाच नाही ना. वाईट नजरेने कशाने जायचा? राजू थोडेसे पाठीराव असे वाईट नजरेने का जावा? आपण वाईटता का बघू बघावं मला सांग. चांगला बघा. आपण देवाकडे जाते वेळी देवाकडे देवायची ना, ते पॉईंट खय टाकू तुका कसे लक्ष पडतात? हा, तुम्ही जाताच का त्याच्या पाठसून? नाही पॉईंट टाकी तुम्ही सुटे पैसे घेऊन जायचा. तू देत राहायचो खय वाटात ना थंय बाबा हे घे टाक हे घे टाक. हा, आणि पॉईंट टाकायचं फोन लावून नाही ना बघित. हा नाही, तू पॉईंट टाकली, तू फोन लाव. राजू तू फोन लाव. हा, अरे बुवा फॅशन 100 नंबरवर तू फोन लावायचो. हा बुवा, फॅशन ही अशी आहे, फॅशन ही आपल्याला लागलेली कीड आहे. लक्षात ठेव बुवा, फॅशन ही पाश्चात्य संस्कृती, आपली संस्कृती नाही फॅशन करणार. पण आपण काय करणार? पाश्चात्याचा इला तर आपण जवळ करणार नाही काय. आपण बाबा भारत माता आहे, आपण भारत माता का म्हणतो? तर आपली ही संस्कृती सगळ्या देशांमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून ते का पाश्चात्य संस्कृती आपण घ्यायची नाही. आपली संस्कृती दुसरी जपतात. फॉरेनर बघ, फॉरेनर काय येतात? फॉरेनर तिकडून येतात ती नाही काय. येताना काय येतात? एवढे हाफ पॅन्ट ती घालणार नाही काय, अंगावर कपडे सुद्धा नसतात, पोरग्या घोळीत घालणार आणि पाठी अशी लटकवून ती आपल्या भारत देशात येतात. पण जाताना काय करतात? जाताना काय करतात ती? जाताना इकडून चांगली भरदरी साडी नेसणार, पोरग्या काकेवरती घेणार, कपाळात कुंकू लावणार, हातात बांगडं घालणार. हा, आणि ही संस्कृती तिकडे घेऊन जाणार. म्हणून आपल्या भारत देशाची संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे. पटला ही संस्कृती इकडे सोडून जातात, ती आपण त्याला अनुकरण करतात. 36ची असलेली 38ची घालतात, बरं 40ची सुद्धा घालून पाठी पुढे बघित नाही दादा. का कानगोरची किनार दिसवा गोई तुझी कितीची कमारा? तू काय विचारतो रे? काय पण बाकी बुवा, आज आपण म्हणताव ना नाही काय, तो इंग्रजी तो गेलो तो बघलं त्याला सांगलं, म्हणजे तू न करता न बोलता त्याला पिटकावून लावलं. हा, तू दांडो आणून गेलो बघित राहू. तो काय करतो? त्या काकाने माका पिटकावले टकलेरच मारले आणतो ना तो. बघित राहू. ह्यो मोठा पापड ह्यो मच्छो. हा, तुका माहिती नाही? हा हो, एका फॉरेनर याच्या घराकडे येईल. फॉरेनर याच्या घराकडे येईल आणि याच्या घराकडे 2 फणसाची झाडं, एक काप्या फणसाचा आणि एक बारक्या फणसाचा. ह्यो काय राजू म्हणजे काय? राजू आणा थोडा बाजू असा करून त्या फॉरेनरला घेऊन येतो घराकडे. फॉरेनर जाता जाता खळ्यातून बघल्याने राजू विचारता, ए राजू थोडा हो ना बाजू. हॉट अबाउट दॅट, हॉट अबाउट दॅट. काय त्या फणसा घातलेलं काय रे? कल्टर घातलेलं काय? आता मग कल्टर घातल्याशिवाय खायचा झाड येत नाही. हा हा, कल्टर घातल्याशिवाय खायचा झाड येत नाही. मग त्याला कल्टर घालून बघ अशी तर काय बघ. एका भूती फॉरेनर विचारता काय? ए राजू हॉट अबाउट दॅट, हॉट अबाउट दॅट. ह्याचा काय तर माहिती नाही फणसा काय म्हणतात त्या. हो, त्या मॅडमला सांगता, मॅडम दॅट इज अ फणस, दॅट इज फणस. परत ती फॉरेनर सांगता, ओ राजू कॅन यू शो मी व्हॉट्स द मीनिंग ऑफ फणस?
म्हणजे फणस म्हणजे काय या माका दाखवशील काय? हो फणस यो म्हणजे एके बाजून चाटे ओढतात ह्या एके बाजून कोकाटे ओढतात पुढसून लागता बघ कसं तो ते का माका वाटतं तू लगीन करून म्हणतोस ना ती खरी गोष्ट तुझ्याकडे कोणतरी लगीन करीत फक्त केस टोक का हा तर हो फॉरेनरला काय सांगता मॅडम आय विल शो यू व्हॉट्स द मीनिंग ऑफ फणस प्लीज हॅव सीट ऑन द चेअर म्हणजे बघा किती फास्ट बोलणार हो बोला दाखवा मग हे काय ता म्हणजे म्हणा का फॉरेनरला सांगता माझ्या बाजू बस काय ता तुका फणस म्हणजे काय ता दाखवतोय आणि गेलो घरात पैता आणल्यात काप्या फणसात जोडलो फरफटत परवा गेल्या नाही देशाची म्हणा पॉइंट टाकल्या संदीप पुजाऱ्यांतर टाकू दे पण फणसात चढा भया फणसात चढलो एक फणस काढल्यात मॅडमच्या पुढ्यात ठेवल्या दुसऱ्या फणसात चढलो बारक्या फणसात चढलो ना रे चढलो ना तू होत होय म्हणतो तू होत बारक्या फणसात चढलो बरोबर फणस काढून मॅडमच्या पुढ्यात ठेवल्या मॅडम म्हणता ओ व्हॉट आर यू डुईंग नाउ राजू व्हॉट आर यू डुईंग नाव म्हटल्या बरोबर हे काप्या फणसात तो काय कोयता तो गाव घातल्या दोन बॅकला गेल्या त्याच्यात एक करो बाहेर काढल्या आणि मॅडमला सो चिलटून दाखवल्या चिलटल्या ना रे तो आता होय म्हणायचो नाही आता होय म्हणायचो नाही बघ भास काढल्या मॅडमला सो चिलटून दाखवलं नाही मॅडमला सांगता मॅडम धिस इज अ टॉनॉक करो इज द कापो फणस आणि बरक्या फणसात बांधून हात घातले त्याच्यातले पासा गरे काढल्याचे कुवळ कशी कुवळल्यात आणि मॅडमला सांगता मॅडम धिस इज अ लेपलिपित करो इज द बरको फणस मग त्याच्यात ते भुट्यो मारिले तू काय केलंस रे तू काय केलंस तो समाज हा तू का तो खाणार असता बघ होय ना ते का दिल्या घोट्यो आणि तू त्या घोट्याचा काय केलंस तर तू समाजा अध्यात्माची जोड आहे का सुद्धा हा सांगा रे सांगा काय केलं असता पण माणूस सांगला नको म्हणतो सांगतो काय नाही काय करू आता बाकी आईचा महत्व कोणी सांगितलंय गोवानी गोवा पुंडली भक्त पुंडलिक नाही काय भक्त पुंडलिक पहिलं कोण पूर्वीचो कोण होतो तो अध्यात्म तुमका चांगला सांगा का भक्त पुंडलिक पहिलं कोण इंद्र होतो तो इंद्र बायकोची सेवा करायचो नाही काय आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधायचो बायको खांद्यावर घ्यायचो आणि पंढरपूरला जायचो नाही काय पण भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करता करता वा पाया कसं परीक्षा घेण्यासाठी पाया घुंगू सुद्धा चावलो सो जोरात त्याचा सुद्धा काहीतरी अध्यात्म तुम्ही सांगा का होय की नाही सुद्धा चाललो पण न ढळता आई वडिलांची सेवा पुंडलिकान केला म्हणून आज पांडुरंग त्या विजेवरती युगे 28 उभा नाही काय ही 28 नीती 28 किती बरोबर सांगतात पण आई वडिलांचं महत्व बघा आई वडील सगळ्यात श्रेष्ठ आहे नाही काय होय की नाही आई वडिलांची सेवा करा आणि पुण्य पदरात पाडा आई वडिलांच्या ज्यांनी डोळ्यांमध्ये अश्रू पाहिले तो आयुष्यात कधी सुखी होणार नाही बरोबर की नाही म्हणून आईसाठी वडिलांसाठी सांगतो ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी आपण आरडी गोबर माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाचं पाणी आई मधुर नारळाचं पाणी नाही काय बाप जरी कडक नारळाच्या खोबऱ्यासारखं जरी बाप असला तरी बाप हा बापच असतो त्या बापाला सुद्धा विसरून कधी चालत नाही काय करताय का बाप कष्ट करी माझा परिहान हिरवगार बाप कष्ट करी माझा परिहान हिरवगार
सावली तवा बसून माय म्हणी तवा बसून माय म्हणी गोड गोड गोगावाणी माय जीव लावती माय मन मायेच निराळ बापल बबितो डोळा तवा येतो या बगाळ ओला मायेचा पदर ओला मायेचा पदर पुसून डोळ्यातलं पाणी माय नारळात पाणी माय नारळात एकदा आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. बुवा बायकोच्या पदरात जर आपण हात पुसवतो म्हटलं ना तर बायको काय म्हणते ओ पदर माझा खराब होईल पण तीच आई मुलाचं जर शेपू दिलो ना तर त्यात पदरात पुसता म्हणजे आई आणि बायको ह्याच्यात फरक किती आहे बघा बरोबर की नाही बुवा. म्हणून आज आपण कोणाक मानू भया बरोबर आणि कोणाक मानू भया हे आपण शेवटी ताच बघू भया बरोबर की नाही बुवा. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई नाही तर कोण विचारणार नाही आपल्याला लक्षात ठेव बरोबर की नाही बुवा. म्हणून आई म्हटल्याच्या नंतरही आईच आहे. गजराला टायमिंग दिलेला आहे अर्ध्या तासाचा टायमिंग दिलेला आहे. बोलणं तर भरपूर आम्ही केलं होतं तिसऱ्या बुवाचा भजन ऐकता ऐकता सगळी लोक घरात येतात त्यामुळे पहिला बंधू माका पाळू आहे. सन्माननीय विलास परब यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि आईसाठी एक गाणं म्हणा त्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक दिलेले हे आईसाठी एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार
चांगलं उदाहरण दिलं बुवा. काय माहिती आहे, एक पोरगो ना चोरी करणार अट्टल दरोडेखोर असता, अट्टल दरोडेखोर लहानपणापासून. आई त्याला पाठीशी घालता, पेन्सिल जरी चोरून आणल्या पोरग्याची तरी बाबू वा ठीक आहे, आणलंच ना वा, कोणाचं पेन चोरून आणल्या तरी बाबा चाल. पण असा करता 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 तो मोठा अट्टल दरोडेखोर होतो, अट्टल दरोडेखोर होतो. आणि एके दिवशी त्याला फाशीची शिक्षा होते, फाशीची शिक्षा होते. जेलर त्याला, जो जेलर असतो त्याला शेवटची इच्छा विचारतो, बाबा तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा तो पोरगो काय सांगता, शेवटची इच्छाची फक्त माझी आहे, ती फक्त माझ्या आईक भेटायची आहे. ठीक आहे बाबा जाऊ दे. ज्याला ते सांगितलं त्याच्या आईक बाबा भेटावून द्यावा. आई भेटावून दिल्याच्या नंतर इली ती आई भेटाव गेल्याच्या नंतर मुलाने काय सांगितलं, आईला मला भेटायचं, फक्त मला माझ्या आईच्या कानामध्ये एक गोष्ट सांगायची आहे. आणि ज्यावेळी मुलगा आईच्या कानामध्ये सांगायला गेला तेव्हा तो आईच्या कानाला टटकावून चावला बुवा, जोरात चावला. का चावला? आईच्या कानाला चावल्याच्या नंतर आईला सांगितलं, आई ज्यावेळी मी लहानपणी पेन्सिल चोरायचो त्यावेळी जर तू मला जर सांगितलं असतं, त्यापासून जर मला रोखलं असतं, तर आज मी अट्टल गुन्हेगार झालो नसतो आणि आज माझा हा देह फासावरती लटकताना तू पाहिलं नसतं. म्हणून ज्यावेळी बुवा आपण लहान मुलांवरती संस्कार जेव्हा करतो ना तेव्हा चांगले करू पाहिजे, वाईट संगतीपासून कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज संदीप पुजारेंना आम्ही ह्याच्या अगोदर किती सांगायचे, पुजारे बुवा असा करू नको, पण काय होतास तू, काय झालास तू, आणि संदीप पुजारे बुवा आज सुधारलास कसा तू. बरोबर आहे ना? तो बघ. बाकी माणूस चांगला गजराच्या माध्यमातून निश्चितच अजून मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार. नाहीतर काय म्हणा, संदीप पुजारे म्हणा, ह्यो काका झाला काय, ह्यो दिसतो माझ्यावरच काय काटाप काढतो, आता त्या मच्छाचा तू काढतो. ब्रह्मा विष्णू यांनी माया जास्त जमा केलेली आहे. हा मी काही बोललो नाही, विधवा इकडे बघून बसतो, दिसतात तुझे लाल लाल झालेले. काहीतरी मला रुचतंय तुझ्याकडे बघल्याच्या नंतर मला काहीतरी रुचतंय. संदीप पुजारे बुवा तू पायाची करू नको, तू चुळू पायाची करू नको, तू चुळू, कारण तुला खायला देणार मी या चकल्या, कारण तुझ्या डोक्यावरती पण नाही टाकल्या. राजू बुवा काय तर सांगा नाही का, कांडाप काढतो तुमका त्यांच्याकडे दिलेला नाही, तो तो तिसऱ्या नंबरात बसलेलो. हा काय कांडाप काढी सांगता येतं नाही. तो तुमका किती बोलात, तुम्ही आज का माका बोलतच नाही, कारण मी तुमका काय बोललोच नाही, कारण महाराजांचा सांगणार होता म्हणून मी आज काय बोलत नाही, एवढं लक्षात ठेवा. हा मेरे प्यारे देशवासियों, इस देश में, इस राज्य में कोरोना ने हाहाकार मचा दिया हुआ है. इसे बचना है मेरे भाइयों. इधर से तो आवाज आ रही है, ऐसे भाषण चालू होने के बाद मेरे भाई बाप श्रोते थोड़ी चुलबुल मत करो. चुलबुल करने से इधर डिस्टर्ब हो सकती है. देखो, कोरोना हटने के लिए बार बार सैनिटाइजर लगा के हाथ धो, इससे कोरोना जा सकता है. भाइयों देखो, वो देखो कैसा वोटों पे वोट लगा के चुम्मा चाटी कर रहा है. बार बार मुंह को रुमाल मत लगाओ, इससे कोरोना घातक हो सकता है भाइयों. और इसे बचना है, जिसकी लॉकडाउन में नई नई शादी हुई है, उन्होंने रात को सोते समय 2 मीटर की दूरी रखो. इसे कोरोना भी जा सकता है और उसे लोक संख्या भी घट सकती है भाई. संदीप पुजारे बुवा, चिपी विमानतळामध्ये जागा तुम्ही दिलात ना, किती एकर दिलास ती जागा, आणि ती गावात दिलेली दिलास नाही.
लुटली या चोराने तुझी पंढरी, लुटली या चोराने तुझी पंढरी, धाव रे हरी आता भाव रे हरी, धाव रे हरी आता भाव रे हरी, धाव रे हरी आता भाव रे हरी. माय मराठी शाळा बंद पाडल्या, माय मराठी शाळा बंद पाडल्या, इंग्रजी शाळेच्या किती निर्या वाढल्या, महागड्या शिक्षणाने कंबरी मोडल्या, महागड्या शिक्षणाने कंबरी मोडल्या, शिक्षणाच्या आयका गोमाच्या फोडल्या. माय मराठी आज लोप पावत चाललेले नाही काय, माय मराठी आज लोप पावत चाललेले आहे. पण शाळेमध्ये ज्यावेळी आपण इंग्रजी शाळेमध्ये आपण मुलांना घालतो, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट हे शब्द आपण शिकवतो, पण ज्यावेळी ए फॉर आर्मी, बी फॉर बॉर्डर आणि सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ज्यावेळी इंग्रजी शाळेमध्ये शिकवलं आहे, त्यावेळी आपण मराठी समजायचं. त्या लांडग्याने पळविली ज्ञानाची भाकरी, त्या लांडग्याने पळविली ज्ञानाची भाकरी. महागाईने केलं गोरगरिबांचा घात, महागाईने केलं गोरगरिबांचा घात, सरकारमध्ये काही नाही हो आमच्या हातात, सरकारमध्ये काही नाही हो आमच्या हातात. दुष्काळाने घालवली माती संसारात, दुष्काळाने घालवली माती संसारात, आत्महत्या स्वस्त झाली आज महाराजात. आज महागाई एवढी गगनाला भिडलेली आहे की काय खावं, काय द्यावं आणि काय प्यावं हा प्रत्येक माणसाला प्रश्न पडलेला प्रश्न आहे नाही काय. आज पेट्रोल 162 रुपये लिटर, म्हणजे गाडी चालवायची कशी नाही काय. 0 इंटरेस्टवर गाडी मिळता, पण त्याच्यात वतू व्हायला किती रुपये, म्हणजे आज साधारणच्या माणसाकडे झिरॉक्स सुद्धा नको. राजू बुवा काय एवढ्या टाइम कोणतं मेसेज येता होय तो, हा तुम्ही काय करता, हा पीत घेता म्हणजे क्लास बघून मी हा